वाघीण आता थकली आहे आणि ती जास्त मस्ती, जास्त एन्जॉयमेंटच्या मागे नाही पळत. वाघिणीला आता एकटं राहावंसं वाटत आहे. फ्रीडमपेक्षा वाघीण घरी आईबापांकडेच खुश होती हे हळूहळू वाघिणीला समजत आहे. आणि जेवढी मस्ती करायची ती आता ती नाही करत. आणि मस्ती करणार तरी कोणासोबत, प्रत्येकाला वाघीण इथं ओळखून बसली आहे. कधी कधी वाटतं वाघिणीलाही एक वाघ आपलाही असावा. पण परत आजूबाजूचे किस्से ऐकून वाघीण शांत होते. रात्री लवकर झोपायचं आणि लवकर उठायचा प्रयत्न करते. कोणी तिला समजावं किंवा गैरसमज करावा आता वाघिणीला काही फरक पडत नाही. ती तिच्याच दुनियेत व्यस्त असते. तिला कळून चुकलं आहे की तात्पुरती ही दुनिया मला त्यांच्या हिशोबाने पाहते. मी काय आहे हे खरं तर वाघिणीलाच माहिती आहे. बस वाघीण आता चाललेल्या रोजच्या रस्त्यावर एका वळणाची वाट पाहत आहे. आयुष्य पुन्हा काय बदल घडवत आहे याची ती वाट पाहत आहे.